हा यूट्यूब फॅमिली कशा आहात? आहे मस्तच असणार. बघा माझे व्हिडिओ बघितले का तुम्ही? कसे वाटले? काय करते बघा बरं इथं. काय करता सांगा, नेमकं पापड आहे का वेपर्स आहे काय आहे सांगा बरं. येईल का तुम्हाला सांगता? इतके पांढरे शुभ्र झाले ना, इतके मस्त झाले ना. काय पण नेमकं लवकर विचारा. मला विचारा काय आहे म्हणून कमेंटमध्ये लवकर. पण ज्यांना माहिती असेल त्यांनी पण सांगा काय असणार आहे. कसे वाटले तुम्हाला पापड सांगा. पण हे पापड नाही आहे मित्रांनो, हे पापड नाही आहे, हे वेपर्स आहे. मी वेपर्स बनवत आहे. कसे वाटले तुम्हाला? किती पांढरे शुभ्र आले बघा ना, आणि किती मस्त चिप्स निघले बघा तुम्हीच. आता हे असे 2-4 पाणी असे मस्त किसून घ्यायचे, 2-4 पाण्याने धुवून घ्यायचे मस्त. असे धुवून घेतले का मग दुसऱ्या पाण्यामध्ये परत धुवून असे टाकायचे दुसऱ्या कढईमध्ये. हे बघा असे दुसऱ्या पाण्याने धुवून टाकायचे. असे दुसऱ्या पाण्याने धुवून टाकले की परत 3-4 पाणी असे चांगलं घ्यायचे मस्त धुवून, आणि तुरटीच्या पाण्यामध्ये परत एकदा भिजत ठेवायचे. आणि असे भिजत ठेवले का रात्रभर भिजत ठेवायचे. रात्रभर भिजत ठेवल्यानंतर मग सकाळी उठल्यानंतर परत 2-3 पाण्याने धुवायचे मस्त. आणि मग परत असे 2-4 पाण्याने परत धुवून घ्यायचे सकाळी उठून. असे धुवून घेतले, एकदम स्वच्छ पाणी बघायचं त्यात लाल पाणी निघतंय की नाही निघतंय. असे स्वच्छ धुवून घ्यायचे मस्त एकदम कोरडे. असे स्वच्छ धुवून घेतले की मग मस्त सकाळी आदण ठेवायचं पातेल्यामध्ये. असं पातेल्यामध्ये आदण ठेवलं की त्याच्यात मीठ टाकायचं, मस्त पाणी उकळून द्यायचं. उकळी आल्यानंतर लगेच असे वेपर धरायचे आणि असे पातेल्यात टाकून द्यायचे त्या गरम पाण्यामध्ये बरं का. त्या गरम पाण्यामध्ये टाकले की मस्त असं खदखद उकळून द्यायचं मस्त. आणि आंबटवल्ले आपण कसे म्हणतो असं नॉर्मली फक्त टचर टचर लागेल असं शिजवायचं, फक्त जास्त नाही शिजवायचे, नसतं तुकडे होऊन पडतात. ते जास्त शिजवल्यानंतर त्याचे ना तुकडे पडतात, त्याच्यामुळे ना ते जास्त नाही शिजवायचे. असे एकदम असे टचर टचर शिजवायचे फक्त नॉर्मली. आणि असे शिजवले की मग अशा अख्खे वेपर्स निघतात बघा असे. आणि जास्त जर शिजवल्यानंतर त्याचे तुकडे पडतात, अख्खे वेपर्स नाही निघत मग. म्हणून असे टचर टचर शिजवायचे आणि असे टाकून द्यायचे. असे टाकायचे बघा किती मस्त वेपर्स आले आणि किती पांढरे शुभ्र आले बघा. या सगळ्यांनी खायला. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का भावांनो. आणि वेपर्स कसे वाटले नक्की सांगा तुम्ही. किती पांढरे शुभ्र आले बघा. बटाटा पण मोठासा होता चांगला नाही का, त्याच्यामुळे वेपर्स चांगले मोठे निघले. कसे वाटले? छान आहे ना. आणि इथं मी ना मला इतकी टेस्ट लागली मस्त. एक मी खाऊन बघितलं आणि इतकी टेस्टी झाली ना, तर इथं मी सारखी खातच होते नुसतं सारखे इथं तोंड चालू होतं माझं. कसे वाटले तुम्हाला वेपर्स नक्की सांगा कमेंट्समध्ये. छान आहे का? किती व्हाईट आले ना मस्त. मला तर लय टेस्टी, एकदम टेस्टी झाले होते. मला तितकं खाऊ वाटत होते. मी तर कच्चेच बसल्या एवढे खाल्ले तिथे की विचारूच नका. आणि ती माझी लाईव्ह चालू होती, लाईव्हमध्ये बोलत होती मी सगळ्यांशी. माझं लक्षच नव्हतं, व्हिडिओ बनवण्याकडे लक्ष नव्हतं माझं. मी तर असे वेपर्स टाकता खात पण होते, लाईव्हमध्ये बोलत पण होते. लाईव्ह चालू असताना माझं इथे व्हिडिओ काढले गेलेले आहे बघा. पण कसा वाटला जाऊ दे, कसा वाटला भावांना व्हिडिओ तर जाऊ दे, पण वेपर्स कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा. चला सगळ्यांना बाय बाय. सगळ्यांना बाय बाय.